फैजपूर येथे शिवसेना सदस्य नोंदणी आणि काही प्रवेशासाठी येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या प्रसंगी येथील बऱ्याच तरुण कार्यकर्त्यांनी, माता भगिनींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि शिवसेनेच्या सदस्यत्वात स्वीकार केलेला आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मी शिवसेना परिवाराच्या वतीने सर्व नवीन प्रवेश घेतलेल्यांचे शिवसेनेमध्ये स्वागत करतो। बंधू आणि भगिनींनो, परिस्थितीचा विचार करता आजपर्यंत जे लोकप्रतिनिधी होऊन गेले किंवा तुम्ही निवडून दिले, त्यांनी ही जे परिस्थिती तयार केली आहे, ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे। गाडीचं साम्राज्य आहे, याच्याकडे स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। त्या समस्या काही माता भगिनींनी, काही तरुण बांधवांनी मांडलेल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी शिवसेना परिवार नेहमी तत्पर असेल। आतापर्यंत या गोष्टी आमच्यापर्यंत आल्या नव्हत्या, आता तर तुमच्या माध्यमातून आलेल्या आहे। या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे सर्वांसाठी काम करत आहेत। माता भगिनींसाठी विविध योजना आणल्या आहेत, तरुणांसाठी योजना आणल्या आहेत। माता भगिनींना पहिल्यांदा अर्ध तिकीट 50% एस टी तिकिटात सवलत मिळालेली आहे। आता माझी लाडकी बहीण योजनेतून सर्व माता भगिनींना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत। वृद्धांसाठी योजना आहे, तीर्थक्षेत्राला फिरायला जाण्यासाठी वृद्धांसाठी योजना आहे। वृद्धांसाठी मानधन आहे 3000 रुपये। त्यानंतर जे सुशिक्षित मुलं आहेत, 12वी नंतर 12वी शिकलेले, काही डिप्लोमा झालेले, डिग्री झालेले, यांना 8 ते 10,000 रुपये त्यांचं स्टायपेंड मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी तर वीज पंपाचं बिल माफ होणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेली आहे। अशा अनेक योजना सरकारमार्फत मिळत आहेत। माता भगिनींसाठी वर्षातून 3 गॅस सिलेंडर देखील सरकारमार्फत मोफत मिळणार आहे, आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत। इथे अशा अनेक योजना सरकारमार्फत राबवल्या आहेत, त्या तुमच्याकडे पोहोचवण्यासाठी आता आपले नवनियुक्त केलेले पदाधिकारी ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला, त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तुम्हाला सहकार्य लाभणार आहे। मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपला या सन्माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिंदे सरकारने ज्या ज्या योजना आणल्या आहेत, त्या सर्व योजना त्या सर्व समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवा। त्यासाठी तुम्हाला जी जी मदत लागेल तिथे मदत येते। स्थानिकरणासाठी पिंटू भाऊ आहे, आमचा भोई आहे, तालुका प्रमुख राजू भाऊ आहे, उपजिल्हा संघटक तुम्हाला सोनार दादा आहेत, तसेच इतर जे पदाधिकारी आहेत, या पदाधिकाऱ्यांचं तुम्हाला सहकार्य लाभणार आहे। तर स्थानिक शाखा प्रमुख असतील, स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी असतील, यांनी या सरकारच्या सर्व योजना आपल्या सर्व समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत। सरकार देताना कुठलाही भेदभाव, जातीभेद करत नाही, परंतु मागच्या इलेक्शनमध्ये जे काही घडलं लोकसभेच्या, ते तो डाग आपल्याला पुसून काढायचा आहे। तशी कुठलीच परिस्थिती नाही। आज मला तिथे आनंद होतोय की आपल्या या इस्लामपुऱ्यामध्ये मुस्लिम बांधव तसे अनेक हिंदू बांधवांनी या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। अभिमानाची गोष्ट आहे की आपण मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेला जुळत आहात। त्या पद्धतीनं ज्या ज्या योजना आहेत त्यांचा लाभ आपल्याला मिळाला पाहिजे आणि आपल्या इथे आपलं शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत। त्यासाठी सर्वप्रथम नगरपालिकेचं काम आहे। आता हा कचरा जो आहे, हा कचरा हटला गेला पाहिजे। या हॉलमध्ये ज्या सुविधा पाहिजेत, आता बघा मी हाताने काम करतोय, पाहताय तुम्ही, म्हणजे पंखे नाही आहेत, इलेक्ट्रिसिटी नाही आहे, तिथे कुठून तरी उसनवारीनं इलेक्ट्रिसिटी घेऊन हा प्रोजेक्ट लावलेला आहे आपण। तर या ज्या सुविधा आपल्या हक्काच्या आहेत, या मिळवून देण्यासाठी स्थानिक शाखेमार्फत आणि स्थानिकांमार्फत प्रयत्न करायचे आहे। जर तरी कोणी दाद देत नसेल तर आम्ही जिल्ह्यावरनं तुम्हाला वाटेल तेवढे मदत पुरवू आणि तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना परिवार कटिबद्ध आहे। जे आपण आमदार एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आज हा शिवसेनेत प्रवेश केला, त्याबद्दल शिवसेना परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि असेच शिंदे साहेबांना आपले आशीर्वाद देत राहा, साथ देत राहा, म्हणजे आपल्याला आपली उन्नती करून घेता येईल। कधी नव्हत्या एवढ्या योजना, आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये नव्हत्या एवढ्या योजना या आपल्या शिंदे सरकारने शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि या ज्या सर्व योजना साहेबांनी जेवढ्या जाहीर केल्या आहे तेवढ्या योजना पोहोचत आहे। 100% सत्य वचनी आणि सत्य बोलणारे हे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे। त्यामुळे
मी आपल्याला विनंती करेन की सगळ्या योजनांचा लाभ घ्या आणि मुख्यमंत्र्यांचे हात अजून बळकट करा. ज्या काही गोष्टी घडल्या असतील, इतरांनी तुम्हाला मिसगाईड केला असेल ते विसरा आणि स्वतः विचार करून मुख्यमंत्री किती चांगलं काम करतायत हे स्वतः विचार करा आणि त्यावर ठरवा आणि मुख्यमंत्र्यांना अशीच साथ देत राहा. आम्हाला शिवसेना बरोबर अशीच साथ देत राहा. आम्ही सुद्धा आपल्या सोबत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.